रजोनिवृत्ती हा काही आजार नाहीये। प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये येणारा हा नैसर्गिक टप्पा आहे, हा कोणीही टाळू शकत नाही। या टप्प्यावर महिलांना खूप त्रास होतो, त्यांना बरीच अशी लक्षणं दिसतात ज्याचा काहीही उपाय त्यांना सापडत नाही। तो त्रास त्यांना जो होतो तो दुसऱ्यांना सांगूही शकत नाही। हॉट फ्लॅशेस, मूड स्विंग्स, झोपेचे प्रॉब्लेम, वजन वाढ, थकवा असे कितीतरी लक्षणं त्यांना दिसत असतात। प्रत्येक महिलेला वेगवेगळ्या इंटेन्सिटीने ही लक्षणं जाणवत असतात। ही आपण टाळू तर शकत नाही, पण आपल्या आहारामध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे छोटे बदल जर केले तर आपण हा टप्पा अतिशय सहजरित्या शांतपणे आनंदाने पार करू शकतो। तर हा टप्पा छान शांतपणे सहजरित्या पार करण्यासाठीच्या काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। साधारण वयाच्या 45 ते 55 पर्यंत हा टप्पा असतो। जेव्हा सलग 12 महिने तुम्हाला पाळी येत नाही तेव्हाच आपण याचं निदान करू शकतो। या टप्प्यामध्ये शरीरामध्ये तयार होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे जे हार्मोन्स आहेत ते कमी प्रमाणात तयार होतात, त्यांची पातळी कमी होते आणि त्याच्यामुळेच तुम्हाला अनेक लक्षणं जाणवतात। इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे त्याचा आपल्या चयापचयावरती नकारात्मक परिणाम होतो। चयापचय बिघडतं, स्लो डाऊन होतं, त्याच्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते आणि या बदलांमुळेच रक्तातल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते आणि कार्बोहायड्रेट्सच्या पचनावरती सुद्धा याचा परिणाम होतो आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून वजन वाढ होते। तसंच या टप्प्यावर अनेक महिलांना हॉट फ्लॅशेस आणि झोपेच्या तक्रारी वाढतात आणि या हार्मोन्सच्या बदलामुळे तुमच्या हाडांची घनता कमी होते, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो। तुम्ही अगदी हलकसं पडले तरी तुम्हाला फ्रॅक्चर होऊ शकतं, फ्रॅक्चरचा धोका वाढतो। पण आपण आहारामध्ये काही सकारात्मक बदल जर केले, छोटे छोटे बदल जर केले तर हे त्रास तुम्हाला जाणवणार नाही, याचा धोका कमी व्हायला मदत होईल। त्यामुळे सगळ्यात आधी आपण आपला आहार कसा असायला पाहिजे ते बघूया। आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोदकांचं संतुलन असायलाच हवं। त्याचबरोबर आपण आपल्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्ब्स आणि अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट करणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला पाहिजे। असा आहारात केलेला बदल तुमचे मूड स्विंग्स कमी करेल, तुमचे वजन कमी करायला मदत करेल, हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी करेल आणि झोप सुद्धा व्यवस्थित लागण्यासाठी मदत होईल। हाडांना मजबूती मिळेल, तुमची हार्ट हेल्थ चांगली राहील, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप 2 डायबिटीसचा धोका कमी होईल। तर ह्याच्यासाठी आपला आहार कसा असावा, तुम्ही आहारात काय घ्यायचं आणि काय टाळायचं ते आपण बघूया। सगळ्यात पहिले डेअरी प्रोडक्ट्स। डेअरी प्रोडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं। इस्ट्रोजन या हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी होतं, त्याच्यामुळे तुम्हाला हाडांची ठिसूळता होते आणि फ्रॅक्चर्सचा धोका वाढतो। त्यामुळे डेअरी प्रोडक्ट्सचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा। डेअरी प्रोडक्ट्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन के अशी भरपूर पोषक तत्व ह्याच्यामध्ये असतात। त्याच्यामुळे तुमचा ऑस्टिओपोरोसिसचा धोका आणि फ्रॅक्चर्सचा धोका कमी होऊ शकतो। डेअरी प्रोडक्ट्समध्ये लो फॅट मिल्क किंवा लो फॅट दह्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, म्हणजे तुमचं वजन वाढणार नाही आणि तुम्हाला हवी ती पोषक तत्व योग्य प्रमाणात मिळतील। तसंच डेअरी प्रोडक्ट्समध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा एक घटक असतो, ज्याच्यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारायला सुद्धा मदत होते। त्यामुळे झोप न लागण्यासारख्या त्या तक्रारी असतात त्या कमी व्हायला मदत होते। तसंच डेअरी प्रोडक्टमध्ये प्रोटीन्स असल्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात अमायनो ॲसिड्स मिळतात आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारते। आणि डेअरी प्रोडक्ट्सचा तुम्ही जर योग्य वेळी तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रीमॅच्युअर किंवा अर्ली मेनोपॉजचा धोका सुद्धा कमी होतो। आणि हॉट फ्लॅशेसचा धोका कमी होण्यासाठी हेल्दी फॅट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन ई रिच पदार्थांचा समावेश करा। गवांकूरचा जो ज्यूस असतो तो ज्यूस, अक्रोड, बदाम, ऑइल सीड्स, चिया सीड्स, जवस, तीळ, मेथी दाणे, मासे, एग्स, ऑलिव्ह ऑइल
अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि संपूर्ण धान्य होल ग्रेन्स आपण जे म्हणतो त्याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। होल ग्रेन्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स, थायमिन, नियासिन, रायबोफ्लेविन आणि पॅन्टोथेइक ऍसिड आणि बी विटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत। त्याच्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो, कॅन्सरचा धोका कमी होतो। याच्यामध्ये घरीच दळून आणलेल्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या, ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस, ओट्स, किनोआ, बार्ली, राजगिरा, बकव्हीट आणि सगळ्या प्रकारची भरड धान्यांचा समावेश आहे। रंगीबेरंगी सीझनल फ्रेश भाज्यांचा आणि फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतील आणि काही फळांमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, त्याच्यामुळे शरीरात असणारी अंतर्गत सूज कमी व्हायला मदत होते। तसंच नॅचरल फायटोइस्ट्रोजन असणारे काही पदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला नैसर्गिक इस्ट्रोजन मिळेल। आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी झालेली असते, त्याच्यामुळे नॅचरली मिळणारे फायटोइस्ट्रोजन्स ज्या पदार्थांमध्ये आहेत अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। याची उदाहरणं आहेत जवस, सोयाबीन, सोयाबीनचे सगळे पदार्थ, अल्फा स्प्राउट्स, बेरीज, पीच, लसूण, गव्हाचा कोंडा, टोफू, कोबी फ्लॉवर सारख्या क्रुसिफेरस भाज्या, ड्रायफ्रुट्स आणि नट्स। पण हे घेण्याआधी तुम्ही आहार तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि क्वालिटी प्रोटीन्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। आता क्वालिटी प्रोटीन्स कुठले असतात, प्रोटीन्स म्हणजे काय याची माहिती देणारा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, ती जरूर चेक करा। काय होतं माहिती का, इस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे ऑलरेडी तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची पातळी कमी झालेली असते, तुमचं मसल मास कमी झालेलं असतं, तुमची बोन स्ट्रेंथ कमी झालेली असते, तुमचे स्किन, मसल्स, बोन्स, टेंडॉन्स, लिगामेंट्स, कनेक्टिव्ह टिश्यूज या सगळ्यासाठी आणि तुमचं तारुण्य टिकवून ठेवण्यासाठीचं गरजेचं असणारं कोलॅजन नावाच्या प्रोटीनची पातळी शरीरामध्ये कमी झालेली असते। त्यामुळे तुम्ही जर क्वालिटी प्रोटीन्स घेतले, कोलॅजन असलेले पदार्थ जर तुमच्या आहारामध्ये घेतले तर तुमचं मसल मास आणि बोन स्ट्रेंथ वाढायला मदत होईल, सुरकुत्यांचं प्रमाण सुद्धा कमी होईल। आता सगळ्यात पहिला पडणारा प्रश्न म्हणजे वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये जे कोलॅजन कमी झालेलं असतं ते कोलॅजन रिच फूड आपण जर खाल्लं तर वाढेल का? तर त्याचं एक्झॅक्ट उत्तर सांगता येणार नाही, कारण आपली बॉडी हे कोलॅजन ॲब्सॉर्ब करू शकत नसते। पण तरीही कोलॅजन रिच फूड जर आपण खाल्लं तर हे जे फूड आहे ते कोलॅजन प्रोडक्शनसाठी सपोर्ट करतं, त्यामुळे कधीही हेल्दी डाएटचा पार्ट म्हणून आपण कोलॅजन रिच फूड खायला हवं। तर कुठले कुठले फूड आयटम्स आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कमी झालेलं कोलॅजन वाढायला हेल्प होईल? तर व्हिटॅमिन सी, प्रोलीन, ग्लायसिन, कॉपर, झिंक युक्त जे काही पदार्थ असतात ते आपण घ्यायला हवेत। त्या सगळ्यांची उदाहरणं इथे स्लाइडमध्ये आहेत, तुम्ही पॉज करून वाचू शकता। आणि तसंच तुम्ही शक्य झालं तर कॉफी घेणं टाळा, कारण कॉफीमुळे तुम्हाला जास्त प्रमाणात युरिन पास होते आणि कॅल्शियम लॉस होतो आणि त्याच्यामुळे तुमचे बोन्स अजून वीक होतात आणि कॉफीमुळे तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट होते, त्याच्यामुळे हॉट फ्लॅशेसचा त्रास तुम्हाला अजून जास्त प्रमाणात वाटू शकतो आणि रात्री घाम येण्याचं प्रमाणही त्याच्यामुळे वाढू शकतं आणि आधीच मेनोपॉजमुळे तुम्हाला झोप कमी येत असते आणि कॉफीमुळे तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलेट झाल्यामुळे तुम्हाला झोप लागायला सुद्धा त्रास होऊ शकतो आणि कॅफेनमुळे एन्झायटी आणि डिप्रेशन सुद्धा वाढू शकतं, कारण तुमची सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह होते। या काळात तुमचं वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी तुमच्या आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घ्या, प्रोटीनचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, त्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील आणि एकदा का वजन नियंत्रणात राहिलं की तुम्हाला डायबिटीज, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हृदयाचे आजार होण्याचा धोका आपोआपच कमी होईल। आणि रेग्युलर एक्सरसाइज करणं या काळामध्ये अतिशय गरजेचं आहे, त्याच्यामुळे तुमच्या डेली रुटीन मध्ये एक्सरसाइजचा जरूर समावेश करा। घरातल्या कामांमुळे एक्सरसाइज करणं टाळू नका, ते तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे। पुरेसं पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे। आता कुठले पदार्थ तुम्ही टाळायला हवेत? तर स्पायसी फूड खाणं टाळा, कॉफीचं प्रमाण कमी करा, धूम्रपान, मद्यपान जर करत असाल तर ते कमी करा, रिफाइंड शुगर आणि रिफाइंड प्रॉडक्ट्सचं प्रमाण कमी करा, स्ट्रीट फूड खाणं कमी करा आणि मेनोपॉजचा हा पिरियड अवघड जरी वाटत असला
तरी महिलांना या काळामध्ये घरातल्यांच्या मदतीची गरज असते। त्यामुळे त्यांच्याबरोबर भरपूर वेळ घालवायचा प्रयत्न करा, त्यांच्याबरोबर शेअर करा, त्यांची केअर घ्या, त्यांना समजून घ्या, तर त्यांचा हा पिरियड अतिशय स्मूथली पास होईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। असंच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात। थँक्यू।